तर यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवार यांचा प्रचार सुरू झालेला आहे। आपले प्रतिनिधी विवेक गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत। विवेक, काय अधिक माहिती आहे? मनश्री महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा जो आहे तो आज राळेगाव विधानसभेतील शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। आपण पाहू शकतो की महायुतीचं एक शक्ती प्रदर्शन या राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी जे आहे ते केलं जात आहे। यवतमाळ जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या कळंब चिंतामणी नगरी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आमदार अशोक उईके असतील, महाविकास या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित पद्धतीने शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आमदार अशोक उईके यांचा हा बालेकिल्ला जो आहे तो मानला जातो आणि या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। काही आज प्रचाराला सुरुवात झालेली आहे। कळंब नगरीतून प्रचाराला सुरुवात करता काय सांगा? खूप आनंद आहे। चिंतामणीचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि चिंतामणी हा नेहमीच सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतो आणि चिंतामणीचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलेला आहे आजपर्यंत, त्याच्यामुळे निश्चित विजय खात्रीची आहे। काय नेमकं आव्हान वाटतं या निवडणुकीमध्ये? एकीकडे भावना गवडींचा गट जो आहे तो नाराज आहे, दुसरीकडे उमेदवार महाविकास आघाडीचे त्यांचा प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आज तुमच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मला वाटतं भावनाताईंची नाराजी माझ्यावर राहणार नाही आहे, त्यांचा आशीर्वाद मला मिळेल। मी त्यांची लहान बहीण आहे आणि प्रचार सगळे आमचे महायुतीचे कार्यकर्ते करतात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार जे आहेत राजश्री पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण भागाची जबाबदारी जी आहे ते आमदार अशोक उईकेंकडे जी आहे ती देण्यात आलेली आहे। सर, महाविकास आघाडीचे उमेदवार यांची प्रचार यंत्रणा कामाला लागलेली आहे। तुमचा हा मतदारसंघ आज प्रचार यंत्रणाला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? किती आव्हान आहे महायुतीला? महायुतीला 100% राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतं विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही। राजश्री हेमंत पाटील हे 100% निवडून येणार आणि अबकी बार 400 पार झाल्याशिवाय राहणार नाही। भावना गवडी ज्या आहेत त्या नाराज आहेत, महायुतीमध्ये कुठेतरी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न? भावनाताई बिलकुल नाराज नाही, 100%। कालच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांना सुद्धा प्रवाहामध्ये आणलं जाईल। किती आव्हान तुम्हाला या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला वाटतं? कमीत कमी मागच्या वेळेस जे भावनाताईला 38,000चं जे लीड दिली होती त्याच्यापेक्षा जास्त लीड देण्याचे पूर्ण प्रयत्न करेल। निश्चित आपण जर पाहिलं तर महायुती